नमस्कार. भाजप विरुद्ध भाजप या मालिकेतील दुसरा भाग आपल्यासमोर मांडण्यासाठी मी आलो आहे. या भागाला सुरुवात करण्यापूर्वी मराठवाड्यातल्या भाजपची कहाणी तुम्हाला जाणून घ्यावी लागणार आहे. मराठवाड्यामध्ये भारतीय जनता पक्ष वाढता असताना आणि विकसित होत असताना 2 जिल्ह्यामध्ये मात्र त्याची वाढ जराशी कमी होती. गोपीनाथ मुंडेंचा जिल्हा बीड म्हणून तिथे भाजप विस्तारत आणि वाढत होता. गोपीनाथ मुंडेंचा मतदारसंघ त्यावेळी लातूर जिल्ह्यामध्ये असल्यामुळं, म्हणजे रेणापूर विधानसभा मतदारसंघ लातूर जिल्ह्यामध्ये असल्यामुळं तिथेही बऱ्यापैकी वाढ होत होती. काही नवी माणसं जोडल्या जात होती. नांदेडमध्ये भाजपला खासदार निवडून आणता आला होता. काही चांगली माणसं जोडली गेलेली होती. जालना हा लोकसभा मतदारसंघ भाजप सातत्यानं स्वतःकडे ठेवत आलेला होता. तिथे लोणीकर, दानवे म्हणजे पुंडलिक हरी दानवे यांच्यासारखी मातब्बर मंडळी त्यावेळेला होती. औरंगाबादमध्येही भाजपचं वलय होतं. पण उस्मानाबाद आणि परभणी ही 2च जिल्हे अशी होती की ज्या जिल्ह्यामध्ये भाजपला फारशी संधी नव्हती. अन्य ठिकाणी भाजप आपला प्रभाव दाखवत आलेला होता. या 2 जिल्ह्यात भाजप वाढवण्यासाठीची जबाबदारी अनेक लोकांच्यावरती सोपवण्यात आलेली होती. त्याच्यामध्ये गोपीनाथ मुंडेंनी तर काही खास जबाबदारी अनेकांच्यावरती दिलेली होती. उस्मानाबाद जिल्ह्याला अगदी शेवटपर्यंत भाजपला ते यश मिळवता आलं नव्हतं. पुढे सरकार आल्यानंतर सुजितसिंह ठाकूर यांना आमदारकी बहाल करून आणि पुढे राणा पाटील यांना भाजपत घेऊन भाजपनं तिथे आपली पाळंमुळं भक्कम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परभणी जिल्ह्यात मात्र असं भाजपच्या सोबत लवकर घडलं नाही. तिथे भाजपला आपलं बळ एकवटण्यासाठी, ताकद घेण्यासाठी अनेकांना भाजपमध्ये समाविष्ट करावं लागलं. नावं अनेक आहेत ज्यांना भाजपनं आपलंसं करून घेतलं आणि पुढे त्यांना पक्षात विकसित होण्याची संधी दिली. पण अनेक लोक येत राहिली आणि जुन्या भाजपवाल्यांसोबत मात्र अन्यायच होत राहिलेला आहे. ही भाजपची स्थिती परभणीमध्ये आता एक अशा गँगवॉरचं स्वरूप घेऊ लागली आहे. म्हणजे गँगवॉर हा शब्द कदाचित तुम्हाला जास्त वाटेल, पण आता वेगवेगळ्या तालुक्यात, वेगवेगळ्या भागात अशा गँग निर्माण झाल्यात आणि तो गँगवॉर आता भाजपला सहन करावा लागतो आहे. हा गँगवॉर कसा आहे हे सगळं आपल्याला सविस्तरपणे जाणून घ्यायचं आहे. मी आहे सुशील कुलकर्णी. आपण पाहताय ॲनालायझर आणि आपण जाणून घेतोय भाजप विरुद्ध भाजप ही परभणीमधली स्थिती. आता पहिल्यांदा जेव्हा बबनराव लोणीकर मंत्री झाले आणि त्यांना संपर्क मंत्री म्हणून पद बहाल केलं गेलं, तेव्हापासून आणि त्याच्या आधीपासून लोणीकर हे परभणी जिल्ह्यासाठी संपर्काचं काम करत होते. आता लोणीकरच संपर्काचं काम का करत होते तर लोणीकर हे मूळचे जालना जिल्ह्यातले, पण त्यांचा विधानसभा मतदारसंघ जो आहे परतूर, तो परभणी लोकसभा मतदारसंघात जातो. त्यामुळं लोणीकरांच्यावरती इथली संघटनात्मक बांधणी करण्याची जबाबदारी दिली होती. त्याआधी भाजपमध्ये अनेकांना विधान परिषद देऊन प्रयत्न झाले होते, पण त्याचा भाजपला फारसा संघटनात्मक फायदा झाला नव्हता. उलट तिथे दिलेली विधान परिषद ही मराठवाड्यातल्या अन्य क्षेत्रामध्ये हस्तक्षेप करू लागली होती. आता भाजपसाठी तिथे बळ उभं करणं आवश्यक होतं. गोपीनाथ मुंडे आणि तत्सम सगळ्या नेत्यांनी बबनराव लोणीकरांच्यावरती ही जबाबदारी दिली. आता पुढे काय काय घडत गेलं बघूया. परभणी जिल्ह्यामध्ये खूप छोटी आणि अतिमागास तालुके आहेत, जशी सोनपेठ आहे, पालम आहे, पूर्णा आहे. पूर्णा फक्त रेल्वे जंक्शनमुळे आपल्या सगळ्यांच्या परिचित आहे. अशा छोट्या तालुक्यांच्यामध्ये काम उभं करणं आवश्यक होतं. जी माणसं म्हणून हाती लागतील त्यांना आपलंसं करून काम उभं करण्याची जबाबदारी दिलेली होती. म्हणून भाजपच्या नेतृत्वाने पहिल्यांदा लक्ष घातलं ते पालम तालुक्यामध्ये. पालम तालुक्यामध्ये तिथे गणेशराव रोकडे नावाचे एक व्यक्ती आहेत, ज्येष्ठ व्यक्ती आहेत. ते काम करत होते. त्यांची पालम विकास आघाडी होती आणि ते पालम विकास आघाडीच्या माध्यमातून आपलं स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवत होते. पंचायत समितीवर रोकडेंच्या गटाचा ताबा होता. पालम मार्केट कमिटीवर रोकडेंच्या गटाचा ताबा होता. बऱ्यापैकी तिथे सदस्य निवडून येत होते. या स्थितीमध्ये गोपीनाथ मुंडेंनी ओळखलं की रोकडेंच्यासारखा माणूस भाजपमध्ये असणं आवश्यक आहे. रोकडेंची आणि लोणीकरांची सोयरीक होती. त्यामुळे ती जबाबदारी गोपीनाथ मुंडेंनी लोणीकरांच्यावरती दिली आणि त्यांना भाजपत घ्या असं सांगितलं. गमतीनं असं सांगितलं जातं की पाहुणच्या म्हणजे सोयरीक करताना लोणीकरांनी रोकडेंच्या समोर प्रस्ताव असा ठेवला होता की माझ्या मुलाला तुमची मुलगी देताय, पण तुम्ही हुंडा देऊ नका, हुंड्याच्या बदल्यात तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करा. अर्थात हा भाग गमतीचा झाला, पण रोकडेंना त्यावेळी भाजपमध्ये घेतलं गेलं. आता एक चांगला माणूस परभणी जिल्ह्यामध्ये एका तालुक्याचा चांगला भाग असलेला माणूस भाजपमध्ये आलेला होता. आता पुढे एकेका जिल्ह्यामध्ये विकसित करण्यासाठीचे प्रयत्न सुरू झाले होते. पूर्णा
पूर्णा तालुका त्यातला एक महत्त्वाचा भाग होता, जिथला एक व्यक्ती ज्यानं पूर्वी सेनेमध्ये आणि मनसेमध्ये काम केलेलं होतं, जिल्हा प्रमुख म्हणून जबाबदारी होती. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिल्हा परिषदेवर त्यांच्या गटाचे 2, पंचायत समितीवर 3 आणि पूर्णा बाजार समितीवर 17 पैकी 16 सदस्य निवडून आणण्याचं कसब त्या व्यक्तीच्या अंगी होतं. आणि ती व्यक्ती म्हणजे बालाजी देसाई. बालाजी देसाईंना भाजपमध्ये घेण्यासाठीचे प्रयत्न सुरू झाले आणि त्याला यश मिळालं. बालाजी देसाईंना भाजपनं तिथल्या नेतृत्वाने राज्यस्तरावरून बऱ्यापैकी बळ दिलं आणि बालाजी देसाई भाजपमध्ये आले. आता पालम, पूर्णा या तालुक्यामध्ये भाजपची ताकद वाढू लागलेली होती. त्यासोबत आणखी एक तालुका खूप महत्त्वाचा होता, जो परभणीमधल्या राजकारणावर देखील मोठा परिणाम करतो, तो म्हणजे सेलू. सेलू मानवत असं संयुक्त ते गाव आहेत. खरं तर मानवत आणि सेलू ही दोन्ही गावं वेगवेगळी आहेत, पण तिथे विनोद बोराडे नावाचे एक स्वतंत्र व्यक्तीचे कार्यकर्ते काम करत होते. ते मूळचे तसे काँग्रेसी अशोक चव्हाणांच्या गटाचे ओळखले होते. अशोक चव्हाणांच्या काळामध्ये सगळी जबाबदारी बोर्डीकरांच्यावरती पडली होती. रामप्रसाद बोर्डीकर जे मूळचे काँग्रेसी आता भाजपमध्ये आलेले आहेत, त्यांच्यावरती सगळी अशोक चव्हाणांनी जबाबदारी दिलेली होती. बोर्डीकरांचं आणि बोराड्यांचं आपसात जमत नव्हतं. बोर्डीकर काँग्रेसमध्ये आपला वचक ठेवून होते, आपला दरारा ठेवून होते. म्हणून त्याच मतदारसंघातल्या बोराडेंनी एक निर्णय घेतला, तो म्हणजे बोर्डीकरांच्यापासून काँग्रेसपासून वेगळं होण्याचा. बोराड्यांची सेलू नगर परिषदेवर खूप मोठी पकड आहे. त्यांचे बंधू आणि ते दोघं मिळून म्हणजे मुकेश बोराडे आणि विनोद बोराडे या दोघांचीही चांगली प्रतिष्ठा त्या शहरामध्ये आहे आणि त्यांनी मिळून त्या सेलू नगर परिषदेवर आपला ताबा ठेवलेला आहे. आता यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली. या दोघांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आता सेलू, पूर्णा, मानवत, जिंतूर यासारख्या ठिकाणी अनेक लोक आता भाजपला जोडले जाऊ लागले होते. राजेश वट्टंवार त्यापैकीच एक, ज्यांनी मनसेमधून भाजपमध्ये प्रवेश केला, पण वट्टंवार मूळचे स्वयंसेवक, त्यामुळे त्यांची मूळ पिंड हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाच आहे. आता अशी अनेक लोक जोडली जात होती. भाजपला बळ येत होतं आणि भाजप आपली सदस्य, जिल्हा परिषदची मंडळी या भागातून निवडून आणू लागला होता. याच काळामध्ये भाजपमध्ये एक मोठा बदल झाला. भाजपचं राज्याचं नेतृत्व बदललं. ते बदलल्यानंतर स्वाभाविकपणे ह्या नेतृत्व रावसाहेब दानवेंच्याकडं आलं. पूर्वी फडणवीस अध्यक्ष होते, त्यानंतर ते अध्यक्षपद रावसाहेब दानवेंच्याकडं आलं. आता रावसाहेब दानवेंच्याकडं भाजपचं नेतृत्व आल्यानंतर परभणी जिल्ह्यावर बबनराव लोणीकरांची पकड मजबूत होते आहे हे दानवेंच्या लक्षात आलं. मधल्या काळामध्ये लोणीकरांनी एक मोठा मेळावा परभणीमध्ये घेतला होता. गडकरींच्या उपस्थितीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर केंद्रातल्या योजनांचा वेगवेगळा लाभ, राज्यातील योजनांचा वेगवेगळा लाभ लोणीकरांनी त्या मेळाव्यामध्ये दिलेला होता. आता पक्षाच्या एक गोष्ट लक्षात आली होती की जर शिवसेनेसोबतची युती भाजपची तुटली तर मोठी मोठी नावं ही निवडणूक लढवण्यासाठी असली पाहिजेत. म्हणून भाजपनं परभणीसाठी बबनराव लोणीकरांच्या नावाचा विचार केला होता. अर्थात ते बाहेरचे उमेदवार राहिले नसते, पण तसा विचार करून लोणीकरांना परभणी लोकसभा मतदारसंघात उभं करण्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली होती. आता ही प्रक्रिया वरिष्ठ कोटातून चालू असल्यामुळं याची जाणीव साहजिकच रावसाहेब दानवेंना होणं शक्य होतं. रावसाहेब दानवेंनी या प्रकारामध्ये लोणीकरांना खासदारकी मिळू शकते हे गृहीत धरलं आणि इथे त्यांच्या गटाचं खच्चीकरण करायला सुरुवात केली. एकेका माणसांना ज्यांना त्यांना घेतलं होतं त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली. मधल्या काळामध्ये रामप्रसाद बोर्डीकरांनी निवडणुकीच्या ऐन तोंडावर भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. आता बोर्डीकरांचा भाजप प्रवेश आणि बाकी लोकांचं खच्चीकरण हे ओघाणी आलं. खरं तर भाजपमध्ये पूर्वीपासून असलेली मंडळी जी आपला प्रभाव आपल्या भागामध्ये ठेवून होती, त्यांना बोर्डीकरांच्या आगमनाने साहजिकच होतं वेदना होणं. त्यांना त्या वेदना झाल्या, पण तरी देखील पक्षातल्या लोकांचं म्हणणं ऐकत त्यांना भाजपमध्ये त्यांनी राहण्याचं कबूल केलं. त्यांना वेगवेगळ्या योजना दिल्या गेल्या, वेगवेगळ्या ठिकाणी पदावर नियुक्ती केली गेली. जिंतूर बाजार समितीवर, बोरी बाजार समितीवर वेगवेगळ्या लोकांच्या नियुक्त्या करून लोणीकरांनी तिथे चांगलं सोशल इंजिनिअरिंग सांगण्याचा प्रयत्न केला. खंडेराव आघावसारख्या कार्यकर्त्याला बाजार समितीवर नियुक्ती दिली गेली. आता प्रत्येकजण प्रत्येक ठिकाणी नियुक्त होत होता. राजेश वट्टंवारांना औद्योगिक सहकारी संस्था दिली गेली. असं प्रत्येक जणाची नियुक्ती होत असताना भाजपत आलेल्या बोर्डीकरांना हे मात्र खुपलं आणि त्यांनी आपले संबंध वापरत या लोकांची नियुक्ती रद्द व्हावी यासाठीचे प्रयत्न सुरू केले. साहजिक आहे, एक ताकदवान नेता भाजपमध्ये आलाय म्हटल्यावर त्याच्या मर्जीप्रमाणे काही बदल करण्याचा प्रयत्न होतो. त्याप्रमाणे बोर्डीकरांच्या सांगण्यावरून पहिल्यांदा सहकार मंत्र्यांनी वेगवेगळ्या मार्केट कमिट्यावरचे भाजपनंच नियुक्त केलेले प्रशासक मंडळ रद्द केले.
यावरून प्रचंड वाद उफाळला, चर्चा सुरू झाली आणि मग पुन्हा देवेंद्र फडणवीसांनी हस्तक्षेप करत काही प्रशासक मंडळं बहाल करून टाकली. आता प्रत्येकाचं काम चालू झालं होतं, प्रत्येकाला आपापली जबाबदारी वाटून मिळालेली होती. यावेळेला खरं तर या सगळ्या संस्थांवर बोर्डीकरांचा मूळ ताबा होता. त्यामध्ये अनेक अपहार झाल्याची चर्चा होती. या अपहाराची चौकशी करावी अशी मागणी भाजप आणि भाजपची मंडळी करत होती. पण तशी चौकशी करायची संधी जेव्हा प्रशासक म्हणून या वेगवेगळ्या लोकांच्या हातात आली तेव्हा बोर्डीकरांचा भाजपमध्ये प्रवेश झाला. आता भाजपच्या आदेशानं मिळालेल्या पदाला भाजपच्याच नेत्याच्या विरोधात वापरता येत नाही म्हणून ही मंडळी शांत झाली. आता वार करायची वेळ होती बोर्डीकरांची. बोर्डीकरांनी या सगळ्या माणसांवरती वार करायला सुरुवात केली. आता एक एक पत्र तुम्हाला दिसेल की ज्या पत्रामध्ये स्वतः मेघना बोर्डीकर जे आमदार आहेत त्यांनी पत्र लिहून याची चौकशी करण्याची मागणी केलेली आहे. म्हणजे अगदी जिल्हा मध्यवर्ती बँकेत 2 संचालकांना घेण्यात येऊ नये यासाठीचं पत्र बोर्डीकरांच्याकडून पाठवण्यात आलेलं आहे. म्हणजे त्यांना निवडणूक लढवण्यासाठी अपात्र ठरवलं जावं अशी मागणी मेघना बोर्डीकर करतायत आणि हे दोन्ही सदस्य भाजपचे आहेत. ज्या राजेश वट्टमवारांनी बोर्डीकरांच्या औद्योगिक सहकारी संस्थेच्या प्लॉटविषयी एक चकार शब्द त्यांच्या सत्ताकाळात काढला नाही, पक्षाचा आदेश म्हणून ते गप्प बसले, त्याच वट्टमवारांच्या औद्योगिक सहकारी संस्थेच्या प्लॉट वाटपाच्या निर्णयावर आक्षेप घेत त्यावर तारांकित प्रश्न विचारण्याची स्थितीत मेघना बोर्डीकर आलेले आहेत. एकूणच ज्या माणसांना लोणीकरांनी किंवा भाजपनं मोठ्या प्रमाणावर पुढे आणण्याचा प्रयत्न केला होता त्या प्रत्येकाच्या मागं चौकशीचं शुक्लकाष्ठ लावून द्यायचं काम मेघना बोर्डीकर करतायत. अगदी सेलू नगर परिषदेचा विषय जर आपण बघितला तर तिथल्या राजकीय स्थितीमध्ये काही घेतलेल्या निर्णयातून सेलू नगर परिषदेच्या अध्यक्षांना पक्षातून काढून टाकण्यापर्यंतची स्थिती बोर्डीकरांनी आणलेली होती. तोच प्रकार पालमच्या बाबतीमध्ये घडलेला होता. पालममधल्या लोकांनी तर बॉन्डवर लिहून दिलं की ही आमची चूक होती, अशी चूक आम्ही करणार नाही, तेव्हा कुठे त्यांचं सक्त ताकीद देऊन निलंबन रद्द करण्यापर्यंतची वेळ आलेली होती. राजकारणामध्ये आपल्याला मोठं होता येत नसेल तर अन्य लोकांना छोटं करण्याची वृत्ती खूप मोठ्या प्रमाणावर परभणी जिल्ह्यामध्ये फोफावलेली आहे. आणि म्हणूनच बोर्डीकरांच्या या चौकशीच्या अस्त्रामुळं, या चौकशीच्या लेटर बॉम्बमुळं परभणीतली भाजपच आता तितरबितर होऊ लागलेली आहे, ती अस्वस्थ झालेली आहे. हा वार त्या नेत्यांवरती आहे की त्यांना संपर्क मंत्री म्हणून मदत करणाऱ्या नेत्यावरती आहे याविषयी देखील जोरदार चर्चा सुरू आहे. रावसाहेब दानवेंच्या संगनमताने किंवा रावसाहेब दानवेच्या संमतीने हे सगळं होतं आहे असं देखील तिथल्या भाजपच्या कार्यकर्त्यांचं, नेत्यांचं म्हणणं आहे. असंच जर होत राहिलं तर भाजपत आलेला किंवा मूळचा भाजपचा असलेला कार्यकर्ता हा भाजपपासून दुरावेल. खरं तर हा भाजपचा अंतर्गत प्रश्न आहे. कुणाला ठेवायचं, कुणाला नाही ठेवायचं हे भाजपनं ठरवायचं आहे. पण तरीही जर अशी भूमिका होत असेल, जर अशा स्वरूपाची आपल्याच पक्षातील मंडळींना बदनाम करण्याची, चौकशीचा मिरा लावण्याची कृती होत असेल तर या विषयामध्ये विभागीय संघटन मंत्री असलेल्या व्यक्तींनी हस्तक्षेप करणं आवश्यक ठरतं. पण तसा हस्तक्षेप आताचे संघटन मंत्री करताना दिसत नाहीत. त्यांना तसं न करण्यामागची कारणंही अनेक आहेत. त्याविषयी देखील अनेक चर्चा, प्रवाद भाजप कार्यकर्त्यांच्यामध्ये आहेत. त्यावर आपण नंतर कधीतरी बोलूया. तो विषय अधिक स्पष्टपणे सांगण्यासारखाच आहे, त्यावर स्पष्टपणे बोलता येऊ शकेल. पण भाजपमधली, परभणीतली आजची स्थिती ही भाजप विरुद्ध भाजपची आहे. मग देसाई असोत, आघाव असोत, वट्टमवार असोत, रोकडे असोत की बोराडे असोत, या सगळ्यांसाठी आता भाजपमध्ये अस्वस्थतेचा काळ सुरू झाला आहे. एवढं मात्र नक्की, यांना बघता बघता अन्य भाजपचे कार्यकर्ते देखील त्याच अस्वस्थतेच्या उंबरठ्यावर आहेत.